इंडिगोच्या गोंधळाचा फटका पुणे विमानतळालाही बसलेला आहे। पुणे विमानतळावर 10 विमानं उभी राहण्याची सोय आहे, मात्र 10 पैकी 9 ठिकाणी केवळ इंडिगो विमानं उभी होती आणि त्यामुळे इतर विमान कंपन्यांची मोठी गैरसोय झाली आहे। एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी आली आहे, त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। नगर परिषद निवडणुकीची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि याच दिवशी एमपीएससीची परीक्षा आहे, त्यामुळे याबाबत स्पष्टता द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। रेल्वे मंत्रालयानं तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली अनिवार्य केलेली आहे। 17 नोव्हेंबरपासून 52 गाड्यांमध्ये हा नियम लागू झालेला आहे। मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पडताळणीनंतरच तिकीट मिळणार आहे। पिंपरीमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। यंदा डॉक्टर प्रमोद चौधरी यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींना पोलीस कोठडी